मांड्या खूप जास्त वाढलेल्या आहेत किंवा पोट्यांची साईज खूप जास्त आहे, ही आपली जांघे असतात ना खूप जास्त एकमेकांना घासतात आणि इतका त्रास होतो. ओले कपडे घाला किंवा थोडंसं काहीतरी आपण साडी घातलेली आहे किंवा आपण नॉर्मली आपण फ्रॉक घातलेला आहे, जे पण आपण पेटीकोट मधून इतका त्रास होतो ना चालायला उठायला बसायला, कारण की ही साईज आपली खूप जास्त पसरलेली आहे, लटकलेली आहे. तर ती आपल्याला कमी तर करायची आहे, पण होतंय काय, त्या फॅट म्हणजेच त्या एवढं फॅट जमा झालेलं आहे ना तिथे, तर नाही आपल्याला ते उचलायला होते, नाही काही हार्ड एक्सरसाइज करायला होते. मी बसल्या बसल्या एक्सरसाइज करू शकते, माझ्या मांड्या कमी करू शकते. तर कशा करायच्या आहेत त्याच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर काय करायचंय, जर इथे खूप जास्त फॅट आहे ना तर तो असाच जमा झालेला नाहीये, ठीक आहे. तर ती चरबी आहे, तो फॅट आहे. आणि जर आपण जंक फूड खातोय तर तो पूर्ण फॅट इथे जाऊन बसतो, कारण की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. कोणाचा पोटावरती जमा होतो, कोणाचा दंडावरती होतो, कोणाचा मांड्यांवरती होतो. खास करून लेडीजला हा प्रॉब्लेम खूप जास्त येतो, लेडीजचाच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली हा. तर ते खाणं एकदम बंद करायचं. घरातलं सात्विक आहार मस्त खायचा, आपल्याला सगळं घरातलं जेवण खायचं, बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा, पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. आणि आज सोपे एक्सरसाइज दाखवणार आहे. तुमच्या गुडघ्यांना त्रास आहे का, तुम्ही पण हे एक्सरसाइज करू शकता. तुमचं खूप जास्त वय आहे किंवा तुमचं वय नाहीये पण तुमची साईज जास्त आहे तर तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही, तर या एक्सरसाइज सगळेच जण करू शकतात ऍक्च्युली, कमी वयावाले पण जास्त वयावाले. आता करायचं काय, हा पाय मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला एकदम, आणि हा पाय नॉर्मली असा ठेवलेला आहे. आता आपल्या अंगुठ्याकडे बघायचं, या पोझिशनला इथे पूर्ण ह्या पोझिशनला मी स्टिच केला, पाय खाली एकदम खाली तुम्ही बघू शकता. पूर्ण मी खाली पाय खेचलेला, खाली पाय खेचल्यामुळे मला पूर्ण इथपर्यंत पूर्ण स्टिच होतोय, माझा पायाला पूर्ण खेचल्यावानी होतंय. खूप जास्त आपल्याला रिझल्ट भेटतो ह्याच्यानी. आता खाली गेल्याच्या नंतर वरती ह्याच पोझिशनला मी पूर्ण माझ्याकडे हे बॉडीला, माझ्या पायाला, पंजाला खेचते. खूप जास्त स्ट्रेस येतोय खालून मला परत. तर किती सोपी एक्सरसाइज आहे ना, चला सोबत करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बघता बघता जर कराल तर हा मॅम खरंच सांगताय असं वाटेलच तुम्हाला. आता इथे थोडीशी पुढे येते मी, कारण की मला पाठी इथे भिंत नको लागायला. आता इथे करायचं काय, हा पाय मी असा ठेवलेला आहे ना, आता या पायाला थोडंसं उचलते. या पोझिशनला उचलू शकता तुम्ही किंवा दोन्ही हाताने, तुमचं जास्त वेट आहे पायाचं तर तुम्हाला नाही उचलत आहे, थोडंसं असं उचलायचं, ठीक आहे. मी तर अशी नॉर्मली ठेवू शकते. तुम्ही अशा पद्धतीने जेवढं पण तुम्हाला नेता येईल ना पाठीमागे पाय तेवढा न्यायचा. हा पाय इथे जोडलेला आहे. आता शक्यतो इथे गुडघा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा, असा पाय नाही ठेवायचा, गुडघा आपला सरळ ठेवायचा, जमिनीलाच पाय टच करून ठेवायचा. आणि इथे फक्त करायचं काहीच नाही, इथे 10 सेकंद आपल्याला होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच या पोझिशनला सपोर्ट घेऊन असं यायचं, ठीक आहे. तुम्हाला या पोझिशनला येता येत असेल तुम्ही या पोझिशनला पण येऊ शकता. सेम पोझिशन दुसऱ्या साईडून करायची आहे आपल्याला. हा पाय मी चिपकून घेतला. 1 2 3 4 पाठ कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. 5 6 7 8 9 10. आता इथे घाई नाही करायची. इथे ना जेव्हा आपण होल्ड करतोय ना, मी भले तुम्हाला व्हिडिओ मोठा होतो म्हणून पटकन दाखवायचा प्रयत्न करते, तुम्ही इथे 5-5 सेकंदाचा होल्डच करायचा आहे. 1 2 3 4 5. नंतर आतमध्ये पाय आणायचा. 1 2 3 4 5. ही पोझिशन करायची, ठीक आहे. 5 6 7 8 9 10. प्लीज आता सेम पोझिशन, पाय आपल्याला एकदम पाठीमागे न्यायचा. पाठीमागे नेल्यामुळे बघा इथे पूर्ण आपल्याला खेचल्या जात आहे. सोपी एक्सरसाइज आहे पण दिसायला सोपं आहे, तेवढंच इतका इफेक्ट होतो आपल्या इथे. पूर्ण पाय ह्या पोझिशनला नेला, इथे गुडघा शक्यतो सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि बस इथे आपल्याला होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्लीज वापस यायचं आपल्याला या पोझिशनला, ठीक आहे. आलो की नाही आपण. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. काय करायचं, इथे या पोझिशनला
याच पोझिशनला वापस हळूच इथे मी हा पाय माझा असा उचलते. ठीक आहे, या पोझिशनला उचलते आणि थोडासा असा स्प्रेड करते. 1 2 3 4 5 अँड रिलीज. ठीक आहे, या पोझिशनला पाय असा ठेवला. आता इथे ही पोझिशन हाताची घेतली. इथे 1 2 3 4 5 6 7 8. आपटायचं नाही पाय, टाक आपटायची नाही. 9 अँड 10. रिलीज. या पोझिशनला यायचं वापस. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची. एकाच पायाला करून जमणार नाहीये. या पोझिशनला यायचंय, घट्ट हात असा. आता तुम्हाला इथे नाही पकडायला होते, जास्त वजन आहे, तर तुम्ही इथे पण असं पकडू शकता. ठीक आहे, 1 2 3 4. इथे असं जर पकडलं तुम्हाला जास्त स्टिच येणार आहे. इथे पूर्ण पोर्शन हा तुमचा खेचला जाणार आहे. 6 7 8 9 10. रिलीज. ही पोझिशन वापस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. आता जेव्हा पण आपल्या मांड्यांची साईज जास्त असते ना, तेव्हा आपण कसं बसायचं असतं ते एक तुम्हाला. नॉर्मली तुम्ही एनी टाइम तुम्ही असं बसू शकता. ओपन बसायचं. इथे ना नेहमीसाठी आपल्याला गॅप ठेवायचा. तुम्ही जर असं बसत असाल, एकदम चिपकून बसत असाल, असं नाही बसायचं. नेहमीसाठी तुम्ही ह्या पोझिशनला बसायचं. ही पोझिशन ठेवायची पायाची नेहमीसाठी. त्याच्यामुळे पण इथे आपले नेहमी चरबी खेचले जाते आणि जे तुमच्या मांड्या घासत असतील ना, त्या तुम्हाला 5-6 दिवसात 7 दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट भेटायला चालू होईल की हा चांगलाच रिझल्ट आहे करून याचा. पण तुम्ही नेहमीची अशीच हॅबिट ठेवू शकता. जेवताना, बसताना, काम करताना तुम्ही असंच नॉर्मली बसायची सवय लावा. गुडघे तुमची नेहमीसाठी जमिनीला टच असले पाहिजे. ही एक तुम्ही सवय लावायचीच आहे. सवय लावायच्या अगोदर तुम्ही नेहमीसाठी ही पोझिशन ठेवायची. हे वर्कआउट करताय सोबत तुम्ही 1 2 3 4 5. आता मी तर नॉर्मली बसू शकते, पण तुमच्यासाठी इथे तुम्ही असं प्रेस करायचं हळूच आणि काउंट करायचे. 20 काउंट करू शकता, 10 काउंट करू शकता सुरुवातीला. आता इथे नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं, या पोझिशनला पाय आणले. जितके पण तुम्हाला कम्फर्टेबल आहे तितकंच तुम्ही ठेवायचं. असं मी नाही सांगत आहे की पूर्ण तुम्ही पाय फैलावा. ठीक आहे, या पोझिशनला पाय आणले. या पोझिशनला पाय आल्याच्या नंतर पाठी मागे. तर आता इथे एकदम ह्या पोझिशनला. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. मी जरी सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला 10 काउंट करून दाखवल्यात, तुम्हाला 20-20चे 2 तरी राऊंड सुरुवातीला करायचे. जास्त हेवी वेट असल्यामुळे पटकन आपल्याकडनं नाही होते. तर तुम्ही एक राऊंड 20चा करा किंवा एक राऊंड 15चा तरी ॲटलीस्ट झाला पाहिजे. एक राऊंड अशी 2 किंवा 3 राऊंड करायचे. सुरुवातीला 2-2च करा, नंतर याची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने वाढवायची. आणि सांगितलेली पद्धत आहे ना बसायची, तीच ठेवायची. बघू शकता तुम्ही, आतला पाय आतमध्ये, बाहेरचा पाय बाहेर आहे. इथे ओपन आहे जागा. ठीक आहे, आणि गुडघे जमिनीला आहे. असं बसायचं नाही आपल्याला, असं घासून बसायचं नाही, मांड्या एकमेकांना चिपकून बसायचं नाही, ओपन करून बसायच्या. ओपन खूप चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो. इतक्या सोप्या एक्सरसाइज आहेत. 1 महिन्यावर कंटिन्यू करून बघा, चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. व्हिडिओ कसा वाटला सांगा, कामाचा आहे. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हां, ज्या पद्धतीने सांगितलं खाण्यावरती कंट्रोल, सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत. नुसते वर्कआउट करून तुम्हाला नाही फायदा भेटणार. तुम्हाला कसं खाण्यावरती पण कंट्रोल करावं लागेल. कारण की वर्कआउटने तुम्हाला फायदा तर भेटेलच, पण तुम्ही गबागबा खाताय आणि वर्कआउट पण करताय, तर मग रिझल्ट कसा भेटेल ना. लवकर रिझल्ट भेटण्यासाठी डाएट आणि वर्कआउट दोन्ही सेम असतं, म्हणून हे करायचं. ठीक, तर भेटूया परत. तोपर्यंत